जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशन द्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा आज 9वा भाग. बुद्धी दे रघुनायका या 6व्या प्रकरणातील करुणाष्टक समजावून घेऊ. युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही विवंचिता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. मन हे आवरे नाकी, वासना आवडे सदा, कल्पना धावते सैरा, बुद्धी दे रघुनायका. अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका. बोलता चालता येना, कार्यभाग कळेची ना, बहुत पिडिलो लोकी, बुद्धी दे रघुनायका. तुझा मी टोणपा झालो, कष्टलो बहुतांपरी, सौख्य ते पाहता येत नाही, बुद्धी दे रघुनायका. नेटके लिहिता येना, वाचिता चुकतो सदा, अर्थ तो सांगता येना, बुद्धी दे रघुनायका. प्रसंग वेळ तर्केना, सुचेना दीर्घ सूचना, मैत्रिकी राखता येना, बुद्धी दे रघुनायका. संसारी श्लाघ्यता नाही, सर्वही लोक हासती, विसरू पडतो पोटी, बुद्धी दे रघुनायका. चित्त दुश्चित होत आहे, ताळ तंत्र कळेची ना, आळसू लागला पाठी, बुद्धी दे रघुनायका. कळेना स्फूर्ती होईना, आपदा लागली बहु, प्रत्यही पोट सोडीना, बुद्धी दे रघुनायका. संसार नेटका नाही, उद्वेग वाटतो जीवी, परमार्थ आकळेना की, बुद्धी दे रघुनायका. देईना पुरविना कोणी, उगेच जन हासती, लौकिक राखता येना, बुद्धी दे रघुनायका. पिशुणे वाटती सर्वे, कोणही मजला नसे, समर्था तू दया सिंधू, बुद्धी दे रघुनायका. उदास वाटते जीवी, आता जावे कुणीकडे, तू भक्त वत्सला रामा, बुद्धी दे रघुनायका. काया वाचा मनोभावे, तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी, बुद्धी दे रघुनायका. सोडविल्या देवकोटी, भूभार फेडिला बळे, भक्तांसी आश्रयो मोठा, बुद्धी दे रघुनायका. भक्त उदंड तुम्हाला, आम्हाला कोण पुसते, ब्रीद हे राखणे आधी, बुद्धी दे रघुनायका. उदंड ऐकिली कीर्ती, पतित पावना प्रभो, मी एक रंक निर्बुद्धी, बुद्धी दे रघुनायका. आशा हे लागली मोठी, दयाळुवा दया करी, आणिक न लगे काही, बुद्धी दे रघुनायका. रामदास म्हणे माझा, संसार तुझ लागला, संशयो वाहतो पोटी, बुद्धी दे रघुनायका. श्रीराम. बुद्धी दे रघुनायका. श्री समर्थांची श्रीरामाचं दर्शन होत नाही ही तळमळ खूपच वाढत चालली होती. मनामध्ये विकल्पांची निर्मिती होत होती. श्रीरामदर्शन आपल्याला का होत नाही? शबरीसारखा दर्शनाने, अहल्येसारखा स्पर्शाने आपला उद्धार कसा होणार? श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहल्या जिथे राहत होती ती वास्तू पुनीत झाली. श्रीरामाच्या दर्शनाने तिची बुद्धी पुन्हा पूर्ववत होऊन तिच्या वर्तनात पुन्हा सात्विकता आली. रामनामाने तिला अत्यानंद झाला. म्हणून श्री समर्थ मनाचा श्लोक 32मध्ये पदी लागता दिव्य होऊन गेली असं म्हणतात. पण साधना काळात मलाही त्यांनी अशी बुद्धी द्यावी असं समर्थांना वाटलं असावं. प्रल्हादासारखं नामस्मरण जमत नाही. शिवाय श्रीरामाजवळ जायला आपल्यात काहीच गुण नाहीत.
आपण कसे आहोत हे आत्मपरीक्षण करायला हवं असं समर्थांना वाटलं असावं. म्हणूनच त्यांनी विवेकाने विचार करणारी बुद्धी श्रीरामाकडे मागितली असावी. आमच्यासारख्यांच्या मर्यादा काय आहेत हे साधकांना समजावून देण्यासाठी हे करुणा स्तोत्र असावं. बुद्धीच्या सामर्थ्याने मी श्रीरामाचं कार्य करू शकेन असा त्यांना विश्वास वाटत असावा. म्हणूनच मला बुद्धी दे हे सांगताना श्री समर्थ आपल्यात काय त्रुटी आहेत आणि मला बुद्धी का हवी आहे हे मोकळेपणाने सद्गुरू श्रीरामाला सांगत असावेत. सद्गुरूंशी हितगुज केलं तर ते आपलं हित कशात आहे हे सांगतात, हाही संदेश यातून मिळतो. बुद्धिदे रघुनायका हे करुणाष्टक 20 श्लोकांचं किंवा 20 कडव्यांचं आहे. या पालुपदातच ते रघुनायका म्हणतात. जे मागणं मागायचं ते येऱ्या गबाळ्याकडे मागून उपयोगाचं नाही, तर ज्याच्या हातात सत्ता आहे, जो मुख्य आहे, नायक आहे, त्याच्याकडेच मागितलं तर मिळेल. म्हणून ते रघुकुळाचा नायक दिलेलं वचन पाळणं हे ज्याचं ब्रीद आहे, त्या कुळातील अग्रणी मर्यादा पुरुषोत्तम अशा श्रीरामाजवळ मागणी करतात. तो ती पूर्ण करील यावर त्यांची श्रद्धा आहे. माझ्याजवळ समाजात वावरण्यासाठी लागणारी युक्ती म्हणजे चातुर्य नाही. लोकांची लबाडी ओळखता येण्या इतकं चातुर्य हवं, पण तेही नाही. मी तुझाच भक्त आहे, पण जाणता नाही, नेणता अज्ञानी आहे. म्हणून विवेकाने विचार करण्याची व्यवसायात्मिका बुद्धीची मागणी करतात. बुद्धी ही अंतःकरण चतुष्टयात येते. मन, बुद्धी, चित्त, अहंकार मिळून अंतःकरण. मन हे आवरेना की मन इकडे तिकडे धावतं आहे, ते तुझ्याकडे एकाग्र करण्यासाठी. चित्तात विषय विकारांची जळमटं आहेत, ती काढून टाकण्यासाठी. अहंकाराचं निर्दालन करण्यासाठी, अंतःकरण शुद्ध करण्यासाठी बुद्धी हवी आहे. ज्ञान हे विधानात्मक असतं, तर विद्या ही उपयोजनात्मक असते. ज्ञान फक्त विधान करतं. उदाहरणार्थ खरं बोलावं हे विधान झालं, पण ते जीवनात कसं आणायचं हे विद्या सांगते. ती विद्या माझ्याजवळ नाही. विद्या उदंडची शिकला, प्रसंगमान चुकतची गेला. 12:2:30. त्याचा काहीही उपयोग नाही. या दृष्टिकोनातून सुद्धा मी नेणता आहे. नंतरच्या काळात चाफळला मनाचे श्लोक एका रात्रीत लिहिणारे श्री समर्थ त्यांच्या साधन काळात मन हे आवरेना की असं म्हणतात. खरं तर आता वासना फक्त श्रीराम भेटीची आहे, पण तरीही मन संकल्प विकल्प करते. ते आवरून घेण्यासाठी निश्चयात्मक बुद्धी हवी. अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये. श्री समर्थांनी घर सोडलं तेव्हा त्यांच्या घराण्यात कुलकर्णी पद होतं. घरची परिस्थिती चांगली होती. त्यांनी श्रीराम भेटीसाठी घरदार मनापासून सोडलं होतं. त्यांना त्यांच्या अन्नवस्त्राची अपेक्षा नव्हती, पण त्या काळची परिस्थिती बघता अस्मानी सुलतानी संकट होतं. लोकांना अन्न वस्त्र निवारा उपलब्ध नव्हता. उभी पिकं कापून नेली जात होती. लेकी बाळी पळवून नेल्या जात होत्या. ब्राह्मण आचरण भ्रष्ट, विचार भ्रष्ट झाले होते. अशा वेळी परमार्थ भक्ती हे लोकांना सांगायला जावं तर त्यांच्या विवंचना संपत नव्हत्या. पोट भरत नाही तोपर्यंत परमार्थ काय सांगणार. शिवाय त्यांना आश्रय द्यावा तर ते सामर्थ्य माझ्यात नाही. माझा जो कार्यभाग आहे तो समाज संघटित करण्याचा, त्यांना शहाणं करायचं, त्याशिवाय त्यांची या यवनपाशातून सुटका नाही. हे मी कोणत्या तोंडाने बोलून दाखवू. हा माझा उद्देश त्यांना कळत नाही, त्यामुळे मला त्रास होत आहे. मला जे करावे वाटतं ते मी करायचं ठरवलं. प्रवाहाच्या विरुद्ध जायचं ठरवलं तर लोक मला मूर्ख म्हणतात. आयुष्याच्या उत्तरार्धात संप्रदायाला प्रथम ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे अर्थांतर सांगणे अशी 20 सूत्र
सांगणारे हे समर्थ आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात मला धड संस्कृत येत नाही अशी खंत व्यक्त करतात. इथे येणारे विद्वान संस्कृत वेदांचा अर्थ सांगतात. मी लहानपणीच घर सोडलं. गुरुगृही 12 वर्ष वेद पाठशाळेत राहण्याची पद्धत आहे, तेही झालं नाही. नेटके लिहिता येना, वाचिता चुकतो सदा. त्यामुळे मला वाचता लिहिता लोकांना अर्थ सांगता येत नाही. तू माझा सद्गुरू आहेस. तू मला हे आकलन करण्याची बुद्धी दे. या सगळ्या गोष्टींना प्रतिकार करण्याचं सामर्थ्य तू दे. कारण हे जे प्रसंग येतात त्याचा काही तर्कच करता येत नाही. त्यामुळे प्रसंग निवारणार्थ तरतूद करता येत नाही. अशी ही सर्व संकट सोडवायची तर त्यासाठी धोरण पाहिजे, योजना पाहिजे. या विचारांमध्ये बऱ्याच वेळेला उभारी न येता आळस येतो. तुझी साथ नाही, त्यामुळे काहीच करू नये असं वाटतं. इथे त्या लोकांचा संसारच नेटका नाही तर ते परमार्थ कसा करणार? मला हे सर्व कार्य करायचं आहे, त्यासाठी मला बुद्धी दे, बुद्धी दे रघुनायका. असं म्हणत असताना श्री समर्थांची श्रीरामाबद्दलची श्रद्धाही आपल्या लक्षात येते. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. ते म्हणतात, मला खात्री आहे तू दयासिंधू आहेस, करुणासागर आहेस, भक्तवत्सल आहेस. तू मला झिडकारणार नाहीस, तू मला झिडकारणार नाहीस. पण मीही तुझी काया वाचा मने भक्ती करणारा भक्त आहे. कायेने मी अनुष्ठान करतो, रामायण लिहितो, वाचेने रामनाम जप करतो. तुझी भक्ती करण्यासाठी, तुझ्या दर्शनाच्या ओढीने, तुझ्या भेटीसाठी घर सोडलं. काया वाचा मने मी तुला माझा म्हणतो आणि तू काहीच करत नाहीस. तुला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. आता माझी लाज कशी राखायची हे तुझं तुलाच ठरवावं लागेल. भक्त कधी लाडीवाळपणे तर कधी रागावून, कधी प्रेमभावाने असा भगवंताशी बोलतो. तू भक्तवत्सल म्हणवतोस तर भक्तांची लाज तू राखलीच पाहिजे. हे प्रत्यक्ष श्रीरामाला सांगण्याकरता भक्तसुद्धा तेवढ्या ताकदीचा असावा लागतो. आत्तापर्यंत दास्यभक्ती करणारे श्री समर्थ आता सख्यभक्तीवर आल्यासारखं जाणवतं. सोडविल्या देवकोटी भूभार फेडिला बळे. रावणाच्या कैदेतून देवांना तू सोडवलंस. रावणासारख्या राक्षसांना मारून भूभार हलका केलास. सगळ्यांचं आश्रयस्थान झालास आणि यमनांचा भूभार वाढला आहे तो कमी करण्यासाठी मला मात्र मदत करत नाहीस. मला माहिती आहे तुम्हाला असंख्य भक्त आहेत. लोक तुम्हाला पतितपावन म्हणतात. मीही तुझा भक्त आहे. आता आपलं भक्तवत्सल पतितपावन हे ब्रीद लक्षात ठेव. मी तर फक्त बुद्धी मागतोय, तेवढी तरी दे. मला आशा आहे तू मला मदत करशील, कारण मला फक्त तुझाच आधार आहे. श्री समर्थांचा असा संवाद या करुणाष्टकात आहे, जो साधकाला सद्गुरूंशी करता येणं गरजेचं आहे. तो संवाद घडणं म्हणजे साधकावस्था आहे, सख्यभक्ती आहे. समर्थांनी जी बुद्धी मागितली आहे ती निश्चयात्मिका, व्यावसायात्मिका अशी बुद्धी मागितली आहे. ही व्यावसायात्मिका बुद्धी ईश्वरनिष्ठ, सारासार, नित्यानित्य विचार करणारी, आत्मसन्मुख करणारी असते. निश्चय करणारी बुद्धी निर्णय घेते, शरीराला कार्यप्रवण करते आणि अहंकाराला ईश्वराकडे वळवते, संशयरहित ज्ञान देते. ती बुद्धी साधनेचा पाया भक्कम करते. त्यामुळे आयुष्याच्या पूर्वार्धात श्रीरामाकडे निश्चयात्मक बुद्धी मागणारे श्री समर्थ जीवनाच्या उत्तरार्धात दासबोध लिहिताना 15 निश्चय विश्वासाने सांगतात आणि भक्तिमार्ग दाखवतात. पहिला म्हणजे मुख्य भक्तीचा निश्चयो, दुसरा शुद्ध ज्ञानाचा निश्चयो,
तिसरा आत्मस्थितीचा निश्चयो. चौथा आहे शुद्ध उपदेशाचा निश्चयो. पाचवा सायोज्य मुक्तीचा निश्चयो. सहावा मोक्षप्राप्तीचा निश्चयो. सातवा शुद्ध स्वरूपाचा निश्चयो. आठवा आहे विदेह स्थितीचा निश्चयो. नववा आहे अलिप्तपणाचा निश्चयो. दहावा मुख्य देवाचा निश्चयो. अकरावा मुख्य भक्ताचा निश्चयो. बारावा आहे जीवशिवाचा निश्चयो. तेरावा आहे मुख्य ब्रह्माचा निश्चयो. चौदावा नाना मतांचा निश्चयो. आणि 15वा आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. असं 1:1:5 ते 1:1:9 मध्ये सांगितलेलं आहे. संशयरहित ज्ञान म्हणजे निश्चयो अशी व्याख्या समर्थांनी दशक 5 मध्ये केलेली आहे. बरा निश्चयो शाश्वताचा करावा. असा एकदा शाश्वताचा निश्चय झाला की विकल्प दूर होतात. अडचणी आल्या तरी साधना नेटाने होते. साधना करताना वागण्यात परिवर्तन होतं. मी करता ही भावना जाऊन राम करता ही भावना निर्माण होते. अशी साधना सातत्याने करणारा पुढे लोकहिताचं कार्य करतो. हे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या आचरणातून दाखवलेलं आहे. श्री समर्थांना अत्यंत लहान वयात हनुमंताचा अनुग्रह झाला. उदासीनता, विरागी वृत्ती, प्रापंचिक विषयाबद्दल तिटकारा, श्रीरामाची ओढ अशी निरंतर धारणा असणाऱ्या श्री समर्थांनी उपासना अनुष्ठानाशिवाय सामर्थ्य नाही आणि सामर्थ्याखेरीज लोकांचं दुःख निवारण करता येणार नाही. संघटनेशिवाय स्वराज्य संस्थापना नाही हे जाणलं होतं. म्हणूनच श्रीरामाला सामर्थ्याची, बुद्धीची मागणी त्यांनी केली. विवेक आणि विचार यावर भर देऊन त्यांनी प्रत्येक गोष्ट स्वतः आचरणात आणून दाखवली. साधकांनी साधन काळात अभ्यास, वाचन, मनन, श्रवण करावं. उपासना करण्यावर समर्थांचा विशेष जोर आहे. त्यासाठी शक्ती आणि बुद्धी हवी. अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतरी झाकोन असावे, प्रकट होऊन नासावे हे बरे नव्हे. 19:17. साधक परिपक्व नसेल तर संघर्षाच्या प्रसंगी गोंधळून जातो. त्यासाठी व्यावसायत्मिका बुद्धी हवी आणि तीच समर्थांनी प्रभू रामचंद्राकडे मागितलेली आहे. श्रोतेहो, झालेल्या करुणाष्टकावर मनन चिंतन करण्यासाठी आता इथेच थांबू आणि पुढच्या भागातून श्री समर्थांचं रघुनायकाकडे काय मागणं आहे ते जाणून घेण्यासाठी पुढच्या भागात पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.